हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव। शंकर भोले की जय, शंकर भोले की जय। नवापूर कावड यात्रा समितीतर्फे या वर्षीची कावड यात्रा मोठ्या उत्साहात काढण्यात आली। यात्रेची सुरुवात नागेश्वर महादेव मंदिरात पूजन करून करण्यात आली। यावेळी आमदार शिरीष कुमार नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते भरतभाऊ गावित, माजी जिल्हा परिषद सभापती संगीता गावित, भाजपचे विधानसभा प्रमुख अजय वसावे, नगर परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते नरेंद्र नगराळे, माजी नगरसेवक अजय पाटील, महेंद्र दुसाने, पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश पाटील, ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष हेमंत जाधव, अजय गावित, CA नरेंद्र अग्रवाल, घनश्याम परमार, दर्शन दीपक पाटील, विकी चौधरी, सागर टिभे, संदीप चौधरी, शंकर दर्जी, रामकृष्ण पाटील, मनोज अग्रवाल, अजय अग्रवाल, हरीश पाटील, हेमांशु पाटील, अमोल पाटील, नीतू शर्मा, रुपाली काथावाला, स्वाती महाजन, मोनिकाबेन अग्रवाल, दिव्यागी काथावाला, नीलिमा थेटे, सरला अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते। यात्रेच्या निमित्ताने नवापूर शहर कावड यात्रा समितीतर्फे 21,000 रुद्राक्ष आमदार शिरीष कुमार नाईक, भरतभाऊ गावित आणि माजी जिल्हा परिषद सभापती संगीता गावित यांच्या हस्ते भाविकांना वाटप करण्यात आले। जय भोलेच्या गजरात ही यात्रा सरदार चौक, लाईट बाजार, शीतल सोसायटी, करंजी ओवारा मार्गे गोमुख येथे रवाना झाली। गोमुख हे मंदिर गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असून अर्धा भाग महाराष्ट्रात तर उर्वरित भाग गुजरात राज्यात आहे। येथे शिवजीचे प्राचीन मंदिर असून श्रावण महिन्यात दोन्ही राज्यातून भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात। आज श्रावण महिन्याचा तिसरा सोमवार आणि सालाबादाप्रमाणे दरवर्षी नागेश्वर महादेव मंदिराच्या इथनं कावड यात्रा ही निघत असते आणि नवापूर तालुक्यातनं शहरातनं भाविक हे या मंदिराच्या इथनं सगळे भाविक पायी पायी जात खेकडा धामंजर खेकडा मार्गे काय या ठिकाणी ते जात असतात आणि नवापूरच्या इथून जे रंगावली मातेचं पाणी आहे ते पाणी घेऊन तिथं ते शिवलिंगीला अभिषेक करत असतात। हे सालाबादाप्रमाणे होत असतं आणि दरवर्षी जे भाविक त्या ठिकाणी जातात ते भाविक सगळे मनोभावे प्रार्थना करतात, पूजा करतात की या नवापूर तालुक्यामध्ये तुझा आशीर्वाद राहू दे, तुझ्या आशीर्वादाने सगळ्यांना शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये पाणी पडू दे, पीक चांगलं निघू दे आणि कुठेही रोगराई पसरू नको देऊ। तुझा आशीर्वाद भोलेनाथ हा सर्व समाजातील सर्व बांधवांना, बंधूंना, भगिनींना आणि लहान गोपालांना चांगली बुद्धी दे आणि तुझी धार्मिकता ही प्रत्येकाच्या मनामध्ये जोपासू दे, वाढू दे। हे त्या मागे मागणारं त्यांचं एक मागणी आहे आणि दरवर्षी ते मागणी करत असतात। एकदम उत्साही वातावरणामध्ये आमच्या सर्व माता भगिनी या ठिकाणी बालगोपाल हे सगळे येत असतात आणि आज महत्त्वाचं म्हणजे या सर्व भाविकांसाठी, नागरिकांसाठी या नागेश्वर महादेव मंदिराच्या वतीने, ट्रस्टच्या वतीने रुद्राक्ष वाटप करण्याचा कार्यक्रम हा या ठिकाणी करण्यात आला आणि त्याचबरोबर कावड समिती जी दरवेळी घेऊन जाते, कावड समिती आणि नागेश्वर महादेव मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम
त्यांनी केला त्याबद्दल त्या सर्व भाविकांचं, त्या ट्रस्टच्या मान्यवरांचं नवापूरकरांच्या वतीने जाहीररित्या आभार मानतो। अशी ही धार्मिकता आपल्या प्रत्येकाच्या, तुमच्या आमच्या मनामध्ये असली पाहिजे अशी भोलेनाथ चरणी प्रार्थना करतो आणि भोलेनाथाला सुद्धा विनंती करतो की भोलेनाथ बरेच दिवस झाले वरुण राजा बरसला नाही, वरुण राजाला पण बरसू दे आणि तुझं आगमन हे चांगल्या पद्धतीने होऊ दे, प्रत्येकाच्या शेतामध्ये पाणी पोचू दे, हीच त्या वरुण राजाला आणि भोलेनाथाला प्रार्थना करतो। या ठिकाणी थांबतो। जय भोलेनाथ, जय भोलेनाथ, जय भोलेनाथ। नवापूर न्यूजसाठी संपादक प्रमेंद्र पाटील, नवापूर, नंदुरबार।